नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता भूमी आणि आकाश या दोघांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. तर त्यांनी कंपनी आणि घर या दोघांवरील हक्क सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. पालकत्व सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण त्यांच्यासाठी सुद्धा घर आणि कंपनी आणि आपलं कुटुंब सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणते की घराची जबाबदारी मी मनूला देणार आहे. मनू, तू व्यवस्थितरित्या घर सांभाळशील. आम्हाला दोघांना सुद्धा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून घराची जबाबदारी मी आजपासून तुझ्याकडे सोपवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी चाव्या घेते आणि आपल्या बहिणीच्या मानसीच्या हातामध्ये देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की मानसी, माझ्यानंतर जर हे घर व्यवस्थितरित्या कोणी सांभाळेल तर ती तू व्यक्ती आहेस. आणि मला नाही वाटत या निर्णयावरती पौर्णिमाचं काही ऑब्जेक्शन असेल. कारण ती आश्रमाच्या कामामध्ये बिझी असते आणि तिने आधीच आपल्याला सांगितले की ती आता आश्रमाकडे लक्ष देणार आहे. तिला घरातल्या हक्कांमध्ये किंवा अधिकारांमध्ये अजिबात काहीही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे घरातली जबाबदारी तिला नकोच आहे. पण तू ती व्यवस्थितरित्या पार पाडशील, मला माहिती आहे. तेव्हा इथे अपूर्वाला सुद्धा खूपच जास्त राग आलेला असतो. कारण इथे भूमीने सगळे हक्क आणि अधिकार घराचे हे आपल्या बहिणीकडे मानसीकडे दिलेले असतात, पण तिच्याकडे नाही. आणि हा भूमी आकाशने घेतलेला उत्तम डिसिजन असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश भूमी आता दोघांनी निर्णय घेतलाय. मग घराची जबाबदारी भूमीने मानसीवरती दिली. मग कंपनीची आणि ऑफिसची जबाबदारी आकाशने बलदेव आणि अथर्व दोघांकडे सुद्धा दिलेली असते. आकाश म्हणतो, हे घ्या अथर्व आणि बलदेव, मी आता कंपनी आणि ऑफिस या दोघांची जबाबदारी तुम्हाला देत आहे. आम्ही दोघेही आमचे पालकत्व सोडतोय. तेव्हा इथे अथर्व आणि बलदेव दोघेजण बोलतात की हे सगळं काय आहे, आम्हाला ही जबाबदारी नको. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अथर्व, अरे मी काय म्हणते, एकदा तुम्ही ती फाईल हातामध्ये घ्या, निदान बघा तरी त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते. तेव्हा आकाश म्हणतो, मी सांगतो ना त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मी तुमच्या दोघांची बोर्ड ऑफ डिरेक्टर याच्यामध्ये आता नेमणूक करत आहे. त्याचे पेपरसुद्धा मी हँडओव्हरचे तयार केलेले आहेत आणि माझी सहीसुद्धा झाली आहे. तुम्ही दोघेजणं ते पेपर वाचा आणि त्याच्यावरती सही करा. आणि मी मॅनेजमेंटजवळसुद्धा सगळं काही बोलून घेतलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणतो की आकाश, हे सगळं करायची गरज नाही आहे. हे सगळं वैभव, ही संपत्ती, कंपनी, हे सगळं तुझं आहे आकाश, आणि ते तुझंच राहील. आम्ही फक्त तुझ्याबरोबर राहणार आहोत, तुझ्या अंडर काम करणार आहोत. संपूर्ण काम तर तू लीड करशील ना, आम्ही फक्त तुला सपोर्ट करणार. त्यामुळे आम्हाला ही जबाबदारी तू देऊ नकोस रे, ती फक्त तुला शोभून दिसेल. तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी, ताई, अगं बलदेव दादा आणि अथर्व दोघेही बरोबर बोलतायत. हे सगळं तुम्हाला शोभून दिसतं ग. आत्तापर्यंत जसं सांभाळत आलंय पुढेसुद्धा सांभाळा ना. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, नाहीतर काय, मनू अगदी बरोबर बोलते. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघा, हे सगळं मी आपल्या घराच्या भल्यासाठी करतोय. सगळं काही तुम्ही ऐकलेत ना, मग कशाला उगाच हट्ट करताय. आम्ही हे सगळं का आणि कशासाठी करतोय हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता हट्ट करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व म्हणतो की नाही, काहीही झालं तरीसुद्धा तुमचा हा निर्णय मला मान्य नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्यांचं बोलणं आता सुरूच असतं. तेवढ्यातच एक व्यक्ती आलेला असतो आणि तो दरवाजा नॉक करतो. तेव्हा आकाश त्यांना बघून खूपच जास्त आश्चर्यचकित होतो. कारण प्रेक्षकांनो, ते असतात नाडकर्णी, देवदत्त नाडकर्णी, आणि ते पत्रकार आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, अरे नाडकर्णी सर, आज तुम्ही इथे? तुम्ही येऊन तर आम्हाला सरप्राईज दिलत. या ना, या प्लीज, आतमध्ये या. तेव्हा इथे नाडकर्णी आता आतमध्ये येतात. तेव्हा इथे अपूर्वाला खूप राग आलेला असतो. त्यांचं बोलणं अर्धवट राहिलेलं असतं ना. तेव्हा इथे आता नाडकर्णी सरांसाठी भूमी मनूला पाणी आणायला सांगते. पाणी वगैरे आणलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, नाडकर्णी सर, तुमची मी सगळ्यांबरोबर ओळख करून देतो. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा, या आहेत देवदत्त नाडकर्णी. ते पत्रकार आहेत आणि आम्हा दोघांची जुनी ओळखसुद्धा आहे.
तेव्हा इथे आता नाडकर्णी सरांना आकाश म्हणत असतो की हा बलदेव आहे, अथर्व आणि मानसी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे नाडकर्णी सर म्हणत असतात की आकाश सर, मी तुम्हाला सगळ्यांनाच ओळखतो, तुमच्या कुटुंबाला सुद्धा मी ओळखतो. कारण कसं आहे ना, जे काही झालं ते सगळं माझ्यापर्यंत पोचलं आहे. मला सगळं काही माहिती आहे. अहो, माझा पेशा पत्रकारितेचा आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता देवदत्त नाडकर्णी म्हणतात की जेव्हा इथे अलिबाग सुजान संस्थेमार्फत तुम्हाला ॲवॉर्ड दिला जाणार होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जे काही घडलं ते मला समजले आणि ज्या पद्धतीने घडलं ना ते मी माझ्या डोळ्याने बघितले. आणि तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली आकाश सर, की कुणीतरी हे सगळं मुद्दामून घडवून आणतंय, तुम्हाला कुणीतरी मुद्दामून टार्गेट करतंय. हे जे काही घडतंय त्याच्यामध्ये तुमची काडी मात्र काहीही चूक नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला या प्रकरणामध्ये अडकवलं जातं आहे. तुमची इमेज खराब व्हायला हवी आहे, तुमची नालस्ती व्हायला हवी, म्हणून काही जणं मुद्दामून प्रयत्न करतायत असं मला सतत जाणवत होतं. तेव्हा आकाश म्हणतो सर, जाऊ दे, आता झालं ते झालं, आता आपण हा डॅमेज भरून काढू शकत नाही. तेव्हा नाडकर्णी सर म्हणतात नक्कीच भरून काढू शकतो. तुम्ही किती आणि काय काय केलं आहे हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती आहे. लोकांची मदत करण्यामध्ये तुम्ही माहीर आहातच. अहो, मला स्वतःला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही माझी मदत किती केलीत ही मी कधीही विसरणार नाही आहे. आणि म्हणून मी इथे आलो आहे तुमची मदत करायला. आपण दोघेजणं मिळून लढूया. मी तुमच्यासाठी लढेन, तुम्हाला इथे लढायला भागसुद्धा पाडेन. का म्हणून हारायचं? तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो सर, पण तुम्ही हे एवढं सगळं खात्रीने का बोलताय? तेव्हा इथे नाडकर्णी सर म्हणतात कारण मी पत्रकार आहे. खऱ्या अर्थाने मी इथे सस्तक विवेकबुद्धीचा वापर करत असतो. मी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जेव्हा लोकांवरती विनाकारण अन्याय होत असतो ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास हा मला होत असतो. मला वाईट वाटत असतं जेव्हा एका प्रामाणिक माणसावरती लोक बोट उचलतात, चिखलफेक करतात. म्हणून मी तुम्हाला इथे सांगायला आलो आहे की तुम्ही हार मानू नका, तुम्ही लढत राहा. आणि या तुमच्या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाही आहेत आकाश सर, हा नाडकर्णीसुद्धा तुमच्याबरोबर आहे. सत्य आपण लोकांपर्यंत नक्की पोहोचू. तुम्हाला जे कोणी मुद्दामून टार्गेट करतंय ना त्या लोकांनासुद्धा आपण वटणीवरती आणलं पाहिजे. नाहीतर काय होतं, खोटं बोलणारे लोक जेव्हा सत्य दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा खोटं लोकांना खरं वाटत असतं आणि त्यामुळे इथे सत्याची घुसमट होते. आपण सत्य हारू द्यायचं नाही आहे, ते लोकांपर्यंत नक्की पोचवायचं. तेव्हा प्रेक्षकांनो नाडकर्णी सर आता जाताना आकाशला म्हणतात की मी फक्त तुमच्या एका कॉलवरती आहे, तुम्ही ह्या नाडकर्णीला नक्की कॉल करा. तेव्हा आता नाडकर्णी गेलेले असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, खरं सांगू का, यांचं बोलणं ऐकून ना मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. आता असं वाटतं आहे की खरं आहे, आपली काही चुकी नसतानासुद्धा आपण एवढं सगळं काही फेस करतो आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते हो ना, मला पण बरंच वाटलं ताई. तेव्हा अपूर्वा म्हणते मी काय म्हणते, नाडकर्णी इथे आले, सगळं व्यवस्थित बोलले, पण आता जे काही इथे महत्त्वाचे पेपर आकाशदादांनी दिलेत त्याच्यावरती सह्यासुद्धा झाल्या पाहिजे ना. तेव्हा बलदेव, तू त्याच्यावरती सही कर. तेव्हा बलदेव म्हणतो अजिबात नाही, मी ते पेपर साईन करणारच नाही आहे. नाडकर्णी काय म्हणाले ते तू ऐकलंच नाही का अपूर्वा? हे सगळं आकाश आणि भूमीचं आहे आणि त्या दोघांवरती कुणीतरी मुद्दामून इथे चिखलफेक करते, त्यांना टार्गेट करते. या सगळ्यातून ते नक्की बाहेर पडतील. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणते ते सगळं ठीक आहे, पण ग्रहमानांचं काय, त्याचं काय, डेस्टिनी, तू हे सगळं मानतोस ना बलदेव? तेव्हा बलदेव म्हणतो हो मानतो ना, पण कसं आहे, कृतज्ञता हे सुद्धा काहीतरी आहे ना. कृतज्ञता, आकाश आणि भूमी यांनी आत्तापर्यंत खूपच जास्त पुण्य केलेलं आहे, त्यामुळे ते पुण्य त्यांच्या पाठीशी नक्की उभं राहणार आहे. तेव्हा अथर्व म्हणतो आणि हे बघ दादा, आम्हाला हे सगळं काही नको आहे. आकाश, आम्हाला फक्त तुमच्याबरोबर राहायचं आहे, तुमच्या अंडर काम करायचं आहे. तू लीड कर सगळं, आम्ही तुला सपोर्ट करू, आम्हाला खरंच हे काही नको आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते की हे अथर्व, तू फक्त तुझ्याबद्दल बोल ना, तू दोघांच्या वतीने का बोलतोयस? तेव्हा अथर्व म्हणतो ठीक आहे, आता मी स्पष्टपणेच बोलतो. हे बघ आकाश, मला दुसरं कुणाचं काही माहिती नाही, पण आज मी तुला एक शब्द खरं सांगतो,
मी आणि माझी बायको माणसे आम्ही दोघेजणं तुमच्याबरोबर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आहोत. आम्ही तुमच्या दोघांची साथ कधीही सोडणार नाही. आम्हाला तुमच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही, असं आता अथर्व म्हणत असतो. तेव्हा बलदेव म्हणतो, नाहीतर काय. अरे आकाश आणि भूमी, तुम्ही माझ्यासारख्या रस्त्यावरच्या माणसाला घरामध्ये आणून ठेवलात, इतका मान सन्मान दिलात, इतकी इज्जत दिलीत आणि तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी किती आणि काय काय करताय ते सुद्धा आम्ही डोळ्याने बघतोयच की. मग तुमच्यासारख्या माणसावरती आलेलं संकट दूर होणार नाही का? तेव्हा अथर्व म्हणतो, नाहीतर काय. आकाश, भूमिताई, आपल्या या घरावरती आधीसुद्धा किती संकटं आली आहेत, तुमच्या दोघांवरती किती संकटं आली आहेत, पण या संकटातून आपण प्रत्येक वेळा मार्ग काढला आहे ना, मग या वेळेला सुद्धा काढू. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी आता पौर्णिमाला म्हणते की अपूर्वाला फोन करून विचार, आकाश भूमी यांनी पालकत्व सोडलं की नाही ते. मला गुड न्यूज ऐकायची आहे. फोन स्पीकरवरती टाक. तेव्हा पौर्णिमा फोन करते आणि म्हणते, अपूर्वा, अगं मी मगापासून सगळ्यांना फोन करते, कुणी माझा फोन उचलत नाही आहे, म्हणून तुला केला. मला जरा सांगशील का? अगं आकाश आणि भूमिताई यांनी काय निर्णय घेतला आहे? म्हणजे त्या दोघांना अडवलंत ना तुम्ही पालकत्व सोडण्यापासून? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की त्यांनी पालकत्व सोडलं का? अपूर्वा म्हणते, कसलं? त्यांनी काही पालकत्व वगैरे सोडलेलं नाही आहे, सगळे अधिकार अजून त्यांच्याकडेच आहेत. तेव्हा रागिनी म्हणते, शट, इतकं प्लॅनिंग केलं होतं त्यांना या बिझनेस आणि घरापासून दूर करण्यासाठी, पण शेवटीला भूमी आणि आकाशच जिंकले. त्यांनी काहीही पालकत्व सोडलेलं नाही आहे. तरी इथे आता पौर्णिमाने जेव्हा फोन केलेला असतो तेव्हा अपूर्वा म्हणते, बरं ठीक आहे, मी फोन ठेवते, दाराजवळ कुणीतरी आहे. तेव्हा इथे अपूर्वा जाऊन दरवाजा उघडते तर भूमी आलेली असते. भूमी आता सरळ आतमध्ये निघून येते. तेव्हा अपूर्वा म्हणते, एक मिनिट, तुम्ही माझ्या रूममध्ये सरळ अशा घुसताय का आतमध्ये? काय काम आहे? तेव्हा भूमी म्हणते, अगं हो सांगते, मग काय झालं रूममध्ये आलं तर? हे घर आपलंच आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, तुला खूप राग आला आहे का? चिडचिड होत असेल ना, कारण आज काहीही तुझ्या मनासारखं झालेलं नाही आहे, म्हणून तुझी चिडचिड होत असेल, हो ना? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, का? तुम्हाला असं का वाटतंय? तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे ना अपूर्वा, तू काय करण्याचा प्रयत्न करतेस, तू काय करतेस हे सगळं मला कळत नाही असं नाही आहे गं. मला सगळं काही कळतं आहे. जे काही आमच्या बाबतीत घडतं आहे ना, ते सगळं कोण करतं आहे हे सुद्धा मला माहिती आहे. आणि म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते, नाडकर्णी सर म्हणाले ना की तुम्हाला कुणीतरी मुद्दामून टार्गेट करतं आहे, कितीही संकट आली तरी लढत राहा. मग आता मी तर लढतच राहणार आहे. आणि तेव्हा इथे भूमी म्हणते, अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुझ्या नवऱ्यामध्ये जी कृतज्ञता आहे ना, त्याच्यातली थोडीशी कृतज्ञता तू स्वतःकडे घे ना गं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, कशासाठी? म्हणजे जेव्हा हक्क आणि अधिकार सोडायची वेळ येते ना, तेव्हा माणसाचे खरे गुण दिसतात, जसे तुमचे आज दिसलेत. तेव्हा भूमी म्हणते, हो का? नाही ठीक आहे, खरे रंग तर तुला आमचे दिसतीलच, आम्ही काय आहोत आणि कसे आहोत ते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपूर्वा, एक गोष्ट लक्षात ठेव, घराचे हक्क, कंपनीचे अधिकार हे आमच्याकडे होते, हे सगळे सूत्र आमच्या हातामध्ये होते आणि यापुढेही आमच्याच हातामध्ये राहणार. तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरीसुद्धा ते आमच्या हातामधून कुठेही जाणार नाही. देवी आईला मी साकडं घातलं होतं. खरं तर हक्क आणि अधिकार आम्ही सोडायला तयारच झालो होतो, पण नाडकर्णी आले. तेव्हा अपूर्वाला वाटतं की नाडकर्णींना भूमी आणि आकाश यांनी मॅनेज केलं आहे. तेव्हा भूमी म्हणते की आम्हाला ते छक्के पंजे खेळायची सवय नाही आहे, कळलं ना? आम्ही नाही कुणाला मॅनेज करत तुझ्यासारखं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मला माहिती होतं की मी देवीला साकडं घातल्यानंतर ते आम्हाला योग्य तो मार्ग दाखवणार, आणि म्हणून आम्ही जेव्हा हक्क अधिकार सोडायला तयार झालो होतो तेव्हाच बरोबर नाडकर्णी तिथे आले आणि त्यांनी आम्हाला योग्य तो सल्ला दिला, आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी दिली. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही आमचे अधिकार कधीच सोडणार नाही. तेव्हा इथे अपूर्वाला फारच राग आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आकाश फोनवरती बोलत असतो. क्लायंट त्यांच्याबरोबर ठरलेले डील वगैरे कॅन्सल करत असतात. तेव्हा इथे भूमी येते आणि म्हणते, काय झालं आकाश? आकाश म्हणतो की भूमी, अगं बघ ना, क्लायंट इथे डील कॅन्सल करतायत, करोडोंचं नुकसान होतं आहे. हे सगळं अचानकपणे का होतं आहे? यामुळे आपलं महाजनांचं नाव खराब होईल, त्याचबरोबर आपली इज्जत जाईल गं. आणि तुला सांगू का? तेव्हा भूमी म्हणते, काय आकाश? आकाश म्हणतो, जेव्हा क्लायंट बोलत होते ना तेव्हा ते भयंकर चिडले होते असं मला वाटलं. तेव्हा भूमी म्हणते, हो, ते चिडले असणारच ना, कारण त्यांना कुणीतरी भडकवलं आहे, आणि भडकवणारी व्यक्तीसुद्धा दुसरी तिसरी कोणी नाही आकाश, ती आहे अपूर्वा. अपूर्वानेच क्लायंटला भडकवलं असेल.
तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण अपूर्वा असं का करत असेल भूमी? तेव्हा भूमी म्हणते, खरं सांगू का तुला आकाश, ह्या अपूर्वाला आहे ना आपल्याला इंट्रोगेट करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तिला आपल्याला इंट्रोगेट करायचंच नाही आहे. तिला ही केससुद्धा सॉल्व्ह करायची नाही आहे. ही केससुद्धा तिने जी घेतली आहे ना, ते आपल्याला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी घेतली आहे. तिला काही इंटरेस्ट नाही आहे रागिनी पटवर्धनची केस सॉल्व्ह करण्यामध्ये. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अपूर्वा नक्की आहे तरी कोण? अपूर्वा जर इथे या घरामध्ये आल्यापासून छोट्या मोठ्या कुरघडी होत आहेत. त्याचा जर तिला बदला घ्यायचा असेल तर ती घरापुरतं मर्यादित असेल ना, पण ती आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा लुडबुड करते, आपल्या इथे घरामध्ये सुद्धा लुडबुड करते. आणि जेव्हा मी तिच्याशी बोलत असते ना आकाश, तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये मला आपल्याबद्दल फक्त राग आणि तिरस्कार दिसत असतो. जणू काही ती आपल्यावरती कुठला तरी पर्सनल राग काढायला आली असं मला वाटत असतं. ते आपल्याला पर्सनली टार्गेट करते आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, का पण या अपूर्वाचा आणि आपला काय संबंध? तिला पहिल्यांदा तर आपण आपल्या घरीच भेटलो होतो ना, बलदेवने भेट घडवून दिली होती. मग तिचा आणि आपला संबंध तरी काय? तिने का आपल्यावरती पर्सनल राग काढावा? तेव्हा भूमी म्हणते की मला मानसी म्हणाली होती की नक्कीच या अपूर्वाचं ना काहीतरी आपल्याशी देणं घेणं आहे. कदाचित आपल्याला ते माहिती नाही आहे. मानसीने बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं. तेव्हा इथे मानसी म्हणाली होती की त्या बाईचा आणि अपूर्वाचा नक्कीच काहीतरी संबंध होता. आणि अपूर्वा ज्या पद्धतीने रागिनी पटवर्धनबद्दल विचारत होती ना, तिला खूप जास्त या केसमध्ये इंटरेस्ट आहे असं मला वाटत होतं. नक्कीच ही अपूर्वा ना मनामध्ये काहीतरी ठेवून आलेली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश आपल्याला अपूर्वाच्या बॅकग्राऊंडबद्दल काही माहिती नाही आहे. ती कोण आहे, इथे कशासाठी आली आहे, तिची फॅमिली कोण आहे, काहीतरी पण असेलच ना, पण तिने आपल्याला काहीच सांगितलेलं नाही आहे. तेव्हा आकाश तिचा बॅकग्राऊंड जाणून घेतल्याशिवाय अपूर्वाबद्दल आपल्याला काही कळणार नाही आहे असं आता भूमी म्हणालेली असते. आपल्याला तिची माहिती काढावी लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वा भूमीला म्हणत असते, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपूर्वाच्या आईला इथे आता रागिनी आणि पौर्णिमा यांनी किडनॅप करून ठेवलेलं असतं एका गोडाऊनमध्ये. आणि त्यानंतर अपूर्वा भूमीला म्हणत असते की मला माहिती आहे भूमीताई की तुम्हाला क्षितिजाची काळजी आहे, पण खरंच ही काळजी तुम्हाला आहे? म्हणजे तुम्ही इथे आता दोघेजण नवरा बायको आहात. तुम्ही जे वागतं ते मला खोटं वाटतं. तुम्ही खरोखर आई वडील किंवा भाऊ बहीण आणि वहिनी आणि दादा ही कर्तव्य तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडताय? ही नाती सांभाळण्याच्या तुम्ही योग्यतेचे आहात, त्या लायकीचे आहात तुम्ही? तेव्हा इथे भूमीला आता राग येतो. ती म्हणते अपूर्वा आणि तिच्यावरती ती हात उगारते. तेव्हा अपूर्वा तिच्या हाताकडे बघतच असते. इथे आता नीचपणाची हद्द पार केलेली असते अपूर्वाने. विनाकारण ती भूमी आणि आकाश यांना डिवचत असते. गुन्हेगारांना बाजूलाच ठेवलेलं असतं आणि साध्या भोळ्या माणसांच्या हात धुवून पाठी पडलेले असते. इतकी मंद ACP ऑफिसर ही आता अपूर्वा पुरोहित आहे आणि त्यामुळे इथे भूमीने तिच्या थोबाळीत मारणं ती डिझर्व करते.